आज बनवायची होती मला इडली सांबार। त्यासाठी मी काल सकाळी डाळ आणि तांदूळ दोन्ही भिजवलं होतं आणि काल रात्री झोपण्याच्या आधी मी मिक्सरमध्ये बारीक वाटून ते पीठ मुरण्यासाठी ठेवून दिलं होतं। तर सगळ्यात आधी बघा मी इडलीचा कुकर लावला एका साईडला आणि दुसऱ्या गॅसवरती लगेच मी सांबारची तयारी करत होते। तर सांबारमध्ये मी भोपळा, दुधी भोपळा, तुरीची डाळ, मुगाची डाळ आणि बटाटा सगळं एकत्र कुकरला शिजवून घेतलं आणि एका साईडला इडलीचा कुकर झाला आणि एका साईडला सांबारचा कुकर लावला होता। इडलीचा कुकर झाल्यानंतर मी स्वामिनीसाठी तिला खाण्यासाठी बनवलं नाश्ता। मग स्वामिनीला मी नाश्ता भरवला आणि तोपर्यंत सांबारचा पण कुकर आपला झाला होता, म्हणजे की जे आपण डाळ वगैरे शिजायला घातले होते तो पण कुकर झाला होता आणि इकडे स्वामिनीचं पण खायचं झालं होतं। मग मी सांबारचा व्हिडिओ काय घेतला नाही। मग सांबार पण छान बनवलं कारण स्वामिनी तिकडं एकटीच खेळत होती, मग ती सारखी आवाज होती तर मला सारखं जावं लागत होतं, त्याच्यामुळे मी सांबारचं शूट काही घेतलं नाही। तर इथं बघा माझं सांबार वगैरे झालं, साधंच बनवलं होतं। मी तुम्हाला फक्त रेसिपी सांगते, व्हिडिओ काही शूट केला नाही। तर मी कढईमध्ये तेल टाकल्यानंतर त्याच्यामध्ये जिरं टाकल्यानंतर कांदा बारीक चिरलेला परतून घेतला, त्याच्यामध्ये मग मसाला टाकला, लाल तिखट टाकलं, धने पावडर, हळद, मीठ, सांबार मसाला टाकला, ते व्यवस्थित परतून घेतला आणि त्याच्यानंतर टोमॅटो टाकलं। तर ते सगळं व्यवस्थित शिजवून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये जे आपलं डाळ वगैरे शिजलं होतं ते टाकलं आणि शिजू दिलं छान। मग सांबार चांगलं उकळून दिल्यानंतर शिवांश आला। मग शिवांशला मी नाश्त्याला दिलं, तर शिवांश म्हणला की मम्मा मला डोसा खायचा आहे म्हणून। मग मी शिवांशसाठी 2 छोटे डोसे बनवले, त्याच्या टिफिनला पण डोसा देणार होते। तर मला म्हणला मी 1 खातो आणि 2 टिफिनला नेतो म्हणून। मग त्याला म्हणलं खा। मग त्याच्यासाठी डोसा बनवला आणि इडली, तर तो म्हणला त्याला आवडलं, तर तो म्हणला खूप छान झालं, मग त्याने खाल्लं। मग ते झाल्यानंतर इथं बघा तो मला चटई उचलण्यासाठी मदत करतोय आणि इथं स्वामिनी बघा, स्वामिनीला परत दुपारची वेळ झाली होती तर स्वामिनीला लागली होती भूक, तर ती रडकुंडीला आली होती पार की मला एका जागेवर बसवणं, तिला एका जागेला बसलेलं बिलकुल आवडत नाही। त्याच्यानंतर मग मी तिला जेवण वगैरे दिलं, तिचं परत आवरलं, तिला नीट फ्रेश वगैरे केलं आणि मग आज गुरुवार असल्यामुळे आम्हाला जायचं होतं स्वामी केंद्रामध्ये, तर आम्ही केंद्रामध्ये आलो होतो। तर तुम्ही पण स्वामींचं दर्शन घ्या, पारायण चालू होतं आजपासून, त्याच्यामुळे इथं हे सगळे गुरुचरित्राचं पाठ मांडलं होतं। तर तिकडून आल्यानंतर शिवांशचा आता उद्या शेवटचा पेपर आहे गणिताचा, आज इंग्रजीचा झाला, तो सोडवलं त्याने छान आणि आज उद्या गणिताचा पेपर आहे, त्याच्यामुळे तो आज गणिताचा अभ्यास करतो। मग त्याचा अभ्यास घेतला थोडा वेळ। त्याच्यानंतर बघा मी स्वामिनीची बॅग आवरून दिली। दिवसभर कामामध्ये कसा निघून जातो ह्या दोघांना बघून आहे ना कळतच नाही बघा। तर आजकाल स्वामिनीकडे खूप लक्ष द्यावं लागतं कारण की ती धरून उभा राहते ना, तर सारखी पडती आणि मग ती पडल्यामुळे ती रडती। तर बघा कामं कधी पण आपली होऊन जातात, पण हे लहान मुलांचं नाही का, म्हणजे बालपण परत येत नाही, त्याच्यामुळं त्यांच्यासोबत एन्जॉय करायचं, कामं काय आपण कधीही करू शकतो। व्हिडिओ इथपर्यंत बघितल्याबद्दल सगळ्यांचे खूप खूप आभार।